एकदा सर्वच्या सर्व नॉन मेटल जसे प्लास्टिक, रबर, वूड हे सर्वच्या सर्व मिळून सायंटिस्टकडे जातात, विचारतात, "अच्छा, तुम्ही सर्वच्या सर्व त्या मेटल्सला भाव देता म्हणतात. इलेक्ट्रिसिटी फ्लो आमच्यामधनं काऊन नाही करू देत?" सायंटिस्ट एकदम सरळ उत्तर देते. बोलते, "अरे, तुमच्याकडे टेंडेन्सीच नाही. तुम्ही फ्लो करू शकतच नाही." हे विचारतात, "का बरं? आम्ही फ्लो का बरं नाही करू शकत?" अरे, तुमचा जो इंटरनल कंपोजिशन बनलेला आहे, त्या इंटरनल कंपोजिशनमध्ये वेगवेगळे ॲटम्स आहेत आणि ह्या तुमच्या बनलेल्या ॲटम्समध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाही. म्हणजे जे सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन आहेत, ते एका ऑर्बिटमध्ये तयार झालेले आहेत आणि त्यांचा फ्लो होऊ शकत नाही. कारण जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतील, जे एकदम बाइंड नसतील, तेच इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिसिटीचा फ्लो करू शकतात. तर ते मेटल्सकडे आहेत, म्हणून मेटल्स फ्लो करू शकतात आणि नॉन मेटल्सकडे नाही, म्हणून नॉन मेटल्स इलेक्ट्रिसिटीचा फ्लो करू शकत नाही. म्हणून तुम्ही हा नको समजा की तुमच्या काही काम नाही, तर व्हेरियस एक्सपेरिमेंटमध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा फ्लो रोखायचा असेल, तेव्हा आम्ही तुमचा यूज करू. बट जेव्हा पण तुम्ही वायर्स पाहता त्याच्यावर जे कोटिंग राहते, तर मेटलपेक्षा जास्त नॉन मेटल्सचा यूज करतो. सेफ्टी पर्पजसाठी जे ग्लव्स घालतात, पायात बुटं घालतात, ते नॉन मेटल्सचे असतात. तर मेटल्सचा वेगळा यूज आहे, नॉन मेटल्सचा यूज वेगळा आहे. बट गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणून मेटल्सला वापरतो. आणि याच्या मागच्या कारणही तुम्हाला समजलं असेल, म्हणून बोला. जय हिंद, जय महाराष्ट्र.